नमस्कार, मी जयश्री स्वागत करते आपल्या चॅनलवरती स्टिच बाय जयश्री शिंदे। तर मी काल मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला झिगझॅग शाही मस्तानी साडी गुढीसाठी कशी शिवायची हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर 80 सेंटीमीटरमध्ये आपण 2 साड्या बसवलेल्या आहेत। एक साडी शिवून झालेली आहे आणि आता ही एक शिवायला घेत आहे। तर 19 इंच उंची मी त्या साडीची घेतलेली आहे आणि रुंदीला 34 इंच घेतलेली आहे। तर 80 सेंटीमीटरमध्येच आपल्याला ह्या दोन्ही साड्या बनवायच्या आहेत। तर ह्या साडीचे आता आपल्याला दोन्ही साइड फोल्ड करून घ्यायचे आहे। तर इथे मी साडी सुलट ठेवलेली आहे आणि उलट साइडनी सुलट साइडवर एक फोल्ड टाकून घेतलेले आहे। अगदी 1/2 इंचाची मी इथे हे फोल्ड टाकलेली आहे आणि त्यावरच लगेच अटॅच करत आहे लेस। तर लेस अटॅच केल्याने आपल्या साडीचा लुक सुद्धा खूप सुंदर दिसणार आहे। तर तुमच्याकडे याच्यापेक्षा ब्रॉड लेस असली तरी पण ती छान दिसेल, तुम्ही ती पण वापरू शकता। तर मी इथे अर्धा इंचाचीच लेस घेतलेली आहे। तर अतिशय सरळ कपडा, अजिबात न खेचता आपल्याला ही लेस अटॅच करायची आहे आणि खाली काठाकडे आल्यावर अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून लेस व्यवस्थित साडीवर फोल्ड करायची आहे। तुम्ही बघू शकता मी फोल्ड करून घेतलेली आहे लेस आणि त्याच्यावरती आपल्याला परत एक शिलाई टाकून घ्यायची आहे, जेणेकरून आपली लेस व्यवस्थित पक्की होऊन जाईल। त्याचप्रमाणे आपल्याला दुसऱ्या सुद्धा साइडने अशीच लेस लावून घ्यायची आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्यवस्थित बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण स्टेप बाय स्टेप काय करत आहोत। मी दुसऱ्या साइडने सुद्धा सुलट साइडवरच फोल्ड केलेली आहे आणि त्याच्यावरती लगेच लेस अटॅच करून घेत आहे। ह्या साइडनी सुद्धा आपल्याला लेसवरती डबल शिलाई टाकून घ्यायची आहे। इथे आपल्या दोन्ही लेस अटॅच करून झालेल्या आहे। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं फिनिशिंग आपल्या साडीचं आलेलं आहे। तर आता आपल्याला इथे प्लेट्स घालायच्या आहे। साधारण 3.5 इंचाची एक प्लेट्स मी इथे घालून घेणार आहे। तर आपल्या हाताकडच्या बाजूला जी पुढे लेस असते ती आपल्याला 1/2 इंच पुढे ठेवायची आहे, जेणेकरून ती आपण सगळ्या प्लेट्स घातल्यावरती व्यवस्थित पुढे थोडीशी दिसेल। जर तुम्ही लेस नाही लावली तर तुम्ही 1/2 इंच एक्स्ट्रा पुढे नाही घ्यायचं आहे, कारण ती लेस दिसल्यावर साडीच्या प्लेट्स छान दिसतील। सर्व प्लेट्स एकसारख्या घ्यायच्या आहे। मी इथे 3.5 इंचाची एक प्लेट्स घेत आहे। आणि हो, तुमच्याकडे जर एक्स्ट्रा कपडा असेल साडीतला तर तुम्ही एक्स्ट्रा कपड्यात सुद्धा ही साडी बनवू शकता, कारण जितका कपडा जास्त तितक्या प्लेट्स पण जास्त येतील आणि त्यामुळे आपली गुढीची साडी सुद्धा खूप छान दिसेल। मला इथे तुम्हाला एका ब्लाउज पीसमध्ये आपण 2 साड्या कशा बसवायच्या हे शिकवायचं होतं, म्हणून मी 80 सेंटीमीटरमध्ये 2 साड्या तयार केलेल्या आहे। अशा प्रकारे खाली जरीच्या काठांना व्यवस्थित हाताने फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या प्लेट्स जास्त सुटणार नाहीत। तर वरती टाचन पिन लावून पक्क करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने जर प्लेट्स खाली वरती असेल तर त्या आपल्याला व्यवस्थित सारख्या करून घ्यायच्या आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करा। तर आपल्याला आधी प्लेट्सवर शिलाई टाकून घ्यायची आहे, व्यवस्थित प्लेट्स पक्क करून घ्यायचं आहे। आता आपल्याला नेफा बनवायचा आहे साडीचा। तर त्यासाठी इथे मी अस्तरचा 4.5 बाय 8 इंच असा अस्तरचा कपडा घेतलेला आहे। त्याचप्रमाणे साडीचा सुद्धा थोडासा काठ शिल्लक होता, तर त्याचा सुद्धा आपण इथे कपडा कट करून घेतलेला आहे। साडीच्या खालच्या साईडने अस्तर ठेवायचं आहे आणि वरच्या साईडने उलट कपडा ठेवायचा आहे आपल्याला आणि उलट कपड्यावरती आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे अर्धा इंचावर।
शिलाई टाकून झाल्यानंतर अस्तरचा कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे वरच्या साईडला आणि आपल्याला काठावरती साडीच्या नेखावरती इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे आपल्या या तिन्ही बाजू सुट्ट्या ज्या आहेत नेखाच्या त्या आपल्याला त्याच्यावरती सुद्धा शिलाई टाकून घ्यायची आहे। अतिशय सुंदर अशी आपली ही गुढीची साडी शिवून तयार होणार आहे। जास्तीचा कपडा जो राहील तो आपल्याला कट पण करून घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला नेफ्याच्या साईडनी वरच्या साईडनी डबल फोल्ड करायची आहे 5 इंचाची, म्हणजे अर्धा इंच आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि त्याच्यावरती एक शिलाई टाकून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व प्रोसेस केली तर तुमच्या सुद्धा साडीचं फिनिशिंग व्यवस्थित येईल। तर इथे आपल्याला नॉट घ्यायचे आहे नेफ्यासाठी। तर इथे मी 2 नॉट घेतलेले आहे आणि नॉट ठेवताना आतील बाजूस ठेवायचे आहे आणि आपल्याला नेफ्याचा फोल्ड करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जसं केलं आहे तसंच करायचं आहे। पाठीमागून पुढच्या साईडवर आपण फोल्ड केलेला आहे आणि नॉटवर व्यवस्थित पक्क करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली नॉट बाहेर खेचल्यावर लगेच निघणार नाही। तर दुसऱ्या साईडची सुद्धा नॉट आपल्याला तशीच लावायची आहे, नॉटमध्ये घ्यायची आहे आणि स्टिच करायच्या आधी अर्धा इंच नॉट बाहेर ठेवून मग स्टिच करायचे आहे। तर अतिशय सुंदर असा आपला नेफा सुद्धा साडीचा तयार झालेला आहे। तो मी तुम्हाला सुलट करून दाखवते। तर पाठीमागे जे पॉकेट तयार झालेलं आहे तिथे आपण आपली काठी अडकवू शकतो गुढीची आणि ह्या ज्या नॉट केल्या आहे आपण त्या आंब्याच्या डहाळी वगैरे लावतो आपण, फुलांचा हार लावतो गुढीला, ते बांधण्यासाठी त्याचा वापर होणार आहे। तर आता आपण त्या नॉटला लटकन लावून घेणार आहोत। 4 बाय 4चा मी इथं चौकोन कट करून घेतलेला आहे आणि त्याचा त्रिकोण बनवून त्याच्यावरती शिलाई टाकून घेतलेली आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचं आपल्याला लटकन बनवून घ्यायचं आहे। अतिशय सुंदर असं आपलं हे लटकन तयार होणार आहे। तर असंच आपल्याला दुसऱ्या साईडनी सुद्धा लटकन लावून घ्यायचं आहे। तर आपले दोन्ही साईडचे लटकन लावून झालेले आहे। आता इथे मी एक लटकनची लेस घेतलेली आहे आणि ती मी इथे अटॅच करत आहे। लटकनची लेस ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तरच तुम्ही लावा किंवा नसेल तर काही हरकत नाही, कारण आपण वरती नेफ्याला साडीचा काठ लावलेला आहे। तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी आपली ही गुढीची साडी तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला एका ब्लाउज पीसमध्ये 2 साड्या कशा आपण शिवू शकतो हे मी तुम्हाला दाखवले आहे। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला छान कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला सुद्धा विसरायचं नाही, कारण मी जे काही नवीन व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला लगेच दिसतील। तुम्ही बघू शकता पाठीमागे जे पॉकेट झालेलं आहे तिथे आपण आपली गुढीची काठी अडकवू शकतो। अतिशय सुंदर अशी आपली ही गुढीची साडी तयार झालेली आहे। तर इथे मी तुम्हाला पाईपचा तुकडा अडकवून दाखवत आहे आणि नॉटच्या साहाय्याने आपल्याला ती साडी गुढीला बांधायची आहे। तर तुम्ही इथे खानाचा सुद्धा कपडा वापरू शकता। सुंदर अशी गुढीसाठी आपली साडी तयार झालेली आहे। तर तुम्हाला माझ्या ह्या दोन्ही साड्या कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, कारण मी जे काही नवीन व्हिडिओ यूजफुल तुमच्यासाठी घेऊन येत असते ते तुम्हाला लगेच दिसतील। चला तर भेटू आता पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।